नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नवो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नवो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नवो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नवो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ता त्रिभुवन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. थोडा गोंगाट होतो दादा, याचा शार्पनेस करा व्यवस्थित, खाली बसणाऱ्यांना ऐकायला येईल असं. हॅलो हॅलो खाली ऐकायला येते व्यवस्थित. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीसी जावा. पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप. मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाय मंगलाय तनुहरे. आकारण करुणावरुणालय अखिल गुणधाम भक्त काम कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या दयेने त्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी 1 वर्ष झालं या सावंत परिवारातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व कैलासवासी रोहिदास गोपीनाथ सावंत या मामांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष झालं. त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. 1 वर्ष झालं या सावंत परिवारातील एक ज्येष्ठ बाप, एक आदर्शवत जीवन जगणारे एक व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी या परिवारातून निघून गेलं. पण त्याच वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचा मुलगा आमचे सागरदादा सावंत असतील, 2 मुली कोमलताई असल, निलिमाताई असल, असा असणारा त्यांचा परिवार आहे. आणि 1 वर्षापूर्वी आमच्या बाबांची पत्नी विमलताई सावंत असतील, यांच्या सोबतचं जोडीदार 1 वर्षापूर्वी त्यांना सोडून निघून गेलाय. पण त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आमचे सागरदादा असतील, कोमलताई असल, निलिमाताई असल, वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं काहीतरी कार्यक्रम असावा, कीर्तन असावं, ज्ञानदान असावा, असा त्यांचा असणारा उपक्रम. आणि त्यातून आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सर्वजण उपस्थित आहे. आपली लहान लहान लेकरं आपल्या जवळ घ्या. माता भगिनी, ज्यांनी त्यांनी लहान लेकरं जवळ घ्या. आता कार्यक्रमाला सुरुवात 1च तास आपल्याकडे शिल्लक आहे. सर्वांना माझी विनंती, लहान लेकरं आपल्या जवळ घ्या.
सर्वांनी या ठिकाणी या कीर्तनाकडे लक्ष असू द्या. आजूबाजूला जे उभे आहेत त्यांनी सर्वांनी मंडपात येऊन बसण्याची कृपा करायची. 68 वर्षाचं आयुष्य या आमच्या मामांना लाभलं. अनेक वर्षाच्या नंतरही आमच्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण व्हावं आमच्या सागरदादांची इच्छा आहे. त्यानिमित्तानं आम्हाला येणं झालं. सर्व वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी, आप्तेष्ट सर्वजण उपस्थित आहे. ज्या परिवारातला बाप निघून गेला 1 वर्ष झालं, ती जागा आयुष्यभराची रिकामी झाली आहे. गायनाच्या वेळेला थोडा विको देत जा, बाकी ठीक आहे. ज्या जागेवरती बाप बसत होता आयुष्यभर मुलांकरिता मुलींकरिता, त्यांनी शेवटपर्यंत या संसाराचा गाडा ओढत असताना आपलं जीवन, आपलं समर्पण शेवटच्या श्वासापर्यंत या परिवाराकरिता त्यांनी दिलं. 1 वर्ष झालं या परिवारातून निघून गेला. ती जागा ना आयुष्यभराची रिकामी झाली. बाबा, काय भूमिका आहे त्या बापाची? काय करत असतो बाप आपल्या घराकरिता, आपल्या परिवाराकरिता? त्याचं उत्तर आहे, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे सर्व घेतो आपल्या माथी. ही भूमिका बापाची आहे. आयुष्यभर संसाराकरिता, आपल्या प्रपंचकरिता रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करणारा तो बाप आहे. त्या सावंत परिवारातून त्या बापाचं जाणं झालं. आयुष्यभरासाठी ती पोकळी शेवटच्या श्वासापर्यंत ती रिकामी राहिली. आपली आई जर कुठं बाहेर निघाली तर आई आपल्या मुलाला कडेवरती घेत असते. माऊल्या बरोबर आहे ना? आई आपल्या लहान लेकराला कडेवरती घेत असते. का बरं? त्याचं कारण काय? त्याचं कारण एवढंच आहे, जे मला दिसतंय ते माझ्या मुलांना दिसावं, ही भूमिका आईची आहे. पण आपला बाप जर कुठे निघाला ना, आपला बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेत असतो. बाबा, त्याचं कारण एवढंच आहे, जे मला दिसत नाही ते माझ्या मुलांनी पाहावं, ही भूमिका बापाची आहे. आयुष्यभर संसाराकरिता आणि प्रपंचाकरिता त्याचं देणं आहे. घरात जेवढी आई महत्वाची ना, मातृदेवो भव पितृदेवो भव, पहिलं मातेला प्राधान्य दिलेलं आहे. का? या संसाराकरिता, या प्रपंचाकरिता त्या मातृत्वाचं काय देणं आहे? आई, पूर्वीचा काळ आहे, ह्या जुन्या माऊल्या डोक्यावरती पदर घेणारी माय, कबाळभर कुंकू लावलेली आई. जुना काळ होता, पैसा, सत्ता, संपदा तेवढी नव्हती. त्या अवस्थेमध्ये, त्या परिस्थितीमध्ये आपली मुलं शिकवली. दुसऱ्या साईडला हातामध्ये पेन घेऊन आपला मुलगा अभ्यास करण्याकरिता जर बसला ना, आई त्या दिव्याजवळ बसायची. त्या मुलाचा आवाज यायचा, आई मला लिहिण्याकरिता दिसत नाही, दिव्याची वात थोडी पुढं कर ना ग. दिव्याची वात पुढं कर म्हटल्याबरोबर अशी बोटाने वात पुढं करायची ती आई. पण दिव्याचा उजेड थोडा जर जास्त झाला तर दुसऱ्या साईडला झोपलेला आपला पती आहे, त्या पतीच्या तोंडावरती तो उजेड पडायचा आणि पतीचा शब्द असायचा, दिवसभर काबाड कष्ट केले, दिव्याची वात कमी कर, मला झोपू दे. परत ती आई अशी दिव्याची वात बोटाने कमी करायची. मुलाचा आवाज आला का दिव्याची वात वाढायची, आणि पतीचा आवाज आला का दिव्याची वात कमी व्हायची. पण तो दिवा प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रकाश देण्याचं काम करतो बाबा, पण ती वात स्वतः जळत असते, पण प्रत्येकाला त्या ठिकाणी उजेड देण्याचं काम करते. तशी घरात आई आहे. आपल्या परिवारात, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना, आपल्या संसाराला शेवटच्या श्वासापर्यंत उजेड देण्याचं काम करते. स्वतः जळत असते. जशी तुम्ही जर अगरबत्ती पाहिली स्वतः जळते, पण इतरांना सुगंध नेण्याचं काम करते. तशी घरातली 2 मायबाप, ही 2 व्यक्तिमत्व आहे, स्वतः जळत असतात.
पण शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांकरिता त्यांचं समर्पण आहे. म्हणून म्हटलं जातं ना, काही भूमिका आईची आहे. ठेच लागे माझ्या बोटाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. ठेच लागे माझ्या बोटाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. काय भूमिका आईची. 9 महिने 9 दिवस कष्ट केले ग, 9 महिने 9 दिवस कष्ट केले ग. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाकरिता, आपल्या परिवाराकरिता, स्वतःच्या शेवटपर्यंत समर्पण त्या आईचं आहे. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविल तुझ्या या बाळा. एकदा का जीवनातून मायबाप निघून गेले ना माता भगिनी, जीवनातली आई जर निघून गेली तर एखादी 70-75 वर्षाची आजी जवळ येते आपल्या आणि सहज म्हणत असते, ए पोरा कशा करता रडतो रे, मी तुझी आई सारखी ना, कशा करिता रडतो. ती माऊली म्हणत असते पण वाक्य ऐका, ती आई म्हणत असते, पोरा मी तुझी आई सारखी आहे, रडू नको. आई सारखी आहे पण आई नाही, असं वाक्य पडतंय ना तुम्हाला. या सावंत परिवारातील एक आदर्शवत जीवन जगणारे एक पितृतुल्य, एक ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व निघून गेलं. आमच्या सागरदादांजवळ 60, 65, 70 वर्षाची त्या ठिकाणी माणसं जवळ येतील. ए पोरा कशा करता रडतो रे, मी तुझ्या बापासारखा आहे. बापासारखा आहे पण बाप नाही. आपलं जीवन शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांकरिता व्यतीत करणारे ते मायबाप आहे. ऐका ना, ज्या दिवशी आपल्या शरीराची माती होईल ना, आत्मा नावाचा पक्षी उडून जाईल ना, त्या दिवशी लोक आपल्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातील. आई स्मशानभूमीमध्ये गेल्याच नंतर लोक अग्निडाग देतील. सगळ्या शरीराची आपल्या माती होऊन जाईल. होईल का नाही माती? सगळ्या शरीराची माती होऊन जाईल, पण आपली हाडं जसून तशी शाबूत राहतील. कशी काय राहतील बरं? जसून तशी आपली हाडं शाबूत राहतील. त्यावेळेला अग्निदेवतेला एकाने विचारला प्रश्न आहे, का रे बाबा, तुझ्या सान्निध्यात आलेली प्रत्येक गोष्ट असू दे, तू त्याची माती करतोय. या शरीराची तू माती केली, मग हाडाची तू का माती करू शकला नाही? त्या क्षणाला अग्निदेवतेने दिलेलं उत्तर आहे, मी सगळ्याला जाळू शकतो पण आईच्या दुधाला कधीच जाळू शकत नाही, कारण आईच्या दुधापासून ती हाडं मजबूत झालेली आहे. म्हणून म्हटलं जातं ऐका, सबसे बडी है माँ पगले, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ असं आईला म्हटलेलं आहे. पण जेवढी आईला त्या ठिकाणी प्राधान्य तेवढे आपल्या वडिलांना प्राधान्य. ते आज जगद्गुरु तुकोबाराच्या अभंगातून त्या ठिकाणी व्यतीत करतात. विठ्ठल विठ्ठल.